नमस्कार, ऐश्वर्याज ग्लॅम स्टुडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण ब्रश संदर्भात काही माहिती पाहणार आहोत। पार्ट 1 जर तुम्ही बघितला नसेल तर लवकरात लवकर तो बघून घ्या। हा जो आहे हा आपला पार्ट 2 आहे। बघू शकताय प्रथम जो ब्रश आपण बघत आहात हा ब्रश आहे फ्लॅट शेडर ब्रश, ज्याचा उपयोग आपण ब्रश डोळ्यांच्या पापण्यांवर मुख्य आयशॅडो रंग लावण्यासाठी वापरला जातो। त्याच्या साहाय्याने रंग व्यवस्थित पॅक करता येतो, बघू शकताय तुम्ही। सेकंड वन जो ब्रश तुम्ही बघत आहात हा जो ब्रश आहे हा पेन्सिल ब्रश आहे, ज्याचा उपयोग आपण डोळ्याच्या कोपऱ्यात इनर कॉर्नरमध्ये म्हणजेच हायलायटर लावण्यासाठी किंवा खालच्या पापणीच्या रेषेवर आयशॅडो लावून तो स्मज करण्यासाठी या ब्रशचा आपण उपयोग करत असतो, बघू शकता। खालच्या पापणीच्या रेषेवर म्हणजेच लोअर लॅश लाईन, बघू शकताय। हा थर्ड वन जो ब्रश तुम्ही बघत आहात हा जो ब्रश आहे हा डोम बिल्डिंग ब्रश आहे। हा थोडा दाट आणि गोल असतो, बघू शकताय। दोन वेगवेगळ्या रंगाच्या आयशॅडोमधील रेषा पुसून टाकण्यासाठी आणि रंग एकमेकांत नीट मिसळण्यासाठी म्हणजेच ब्लेंडिंग करण्यासाठी याचा आपण उपयोग करत असतो, बघू शकताय। हा फोर्थ वन जो तुम्ही ब्रश बघत आहात तो बघून घ्या आधी, बघू शकताय। हा ब्रश प्रिसिजन किंवा आयलाइनर ब्रश आहे, बघू शकताय। याचा उपयोग आपण अत्यंत बारीक ब्रश जेल लाइनर लावण्यासाठी किंवा डोळ्याच्या कडेला अगदी बारीक रेषा काढण्यासाठी वापरला जातो, बघू शकताय। आणि हा लास्ट जो ब्रश आहे बघून घ्या, हा जो ब्रश आहे हा फ्लफी ब्लेंडिंग ब्रश आहे, ज्याचा उपयोग क्रीज डोळ्यांवरची घडी मध्ये शेड लावण्यासाठी वापरला जातो, बघू शकताय। यामुळे मेकअपला एक नॅचरल आणि मऊ लुक मिळतो, बघू शकताय। हे आहेत ब्रशचे प्रकार। एक तुम्हाला छोटी टिप देते, हे ब्रश नेहमी स्वच्छ ठेवावे जेणेकरून डोळ्यांना संसर्ग होणार नाही आणि मेकअपचे रंग स्पष्ट दिसतील, बघू शकताय। अशा प्रकारचे हे ब्रश आहेत। नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।